नंदुरबार शहरातील मुख्य चौकामध्ये वारंवार रहदारी ठप्प होत असताना रहदारी सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून दंड वसुलीवर आणि वाहनधारकाच्या अडवणुकीवर भर दिला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। भाडे तत्वावर घेतलेल्या गाड्यांच्या वादातून चौघांनी शिवगाड करीत कॅशियरकडील 58,900 रुपये जबरीने चोरी केल्याची घटना नंदुरबारात घडली। चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। विसरवाडी नंदुरबार मार्गावर बदवड गावाच्या फाट्याजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर अपघात झाला। या अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली। पश्चिम रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या सुरत भुसावळ रेल्वे मार्गाला आणखी बळकट करण्यासाठी आणि या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतूक वाढवण्यासाठी रेल्वेने व्यापक विचार सुरू केला। त्याच अंतर्गत उधना नंदुरबार आणि नंतर नंदुरबार जळगाव या रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचे नियोजन रेल्वेने सुरू केले। जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे। तोडोदा येथील नगरपालिकेकडे वीज वितरण कंपनीच्या वीज बिलाची 23 लाख रुपयाची थकबाकी असल्याने गुरुवारी जळगाव येथील पथकाने तब्बल 13 कुंपणनलिकाचा वीज पुरवठा खंडित केला। त्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांनी तातडीने वीज पुरवठा जोडण्याची मागणी केली। शहादा तालुक्यातील बामखेडा येथील कला विज्ञान महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेत्र व रक्तदान जनजागृती कार्यक्रम पार पडला। शहादा येथे राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत विकास कामे पूर्ण केल्याने थकीत बिले अदा करण्याची मागणी नोंदणीकृत ठेकेदारांनी निवेदनाद्वारे केली। हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मयूर वसावे यांना देण्यात आले। कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत भरड धान्य खरेदी करते। त्यामुळे या योजनेतील ज्वारीचे रेशन लाभार्थ्यांना रास्तभाव दुकानातून वितरण केले जाते। जिल्ह्यात 6 तालुक्यात सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत ज्वारीचे वितरण झाले। आता पुन्हा रेशनवर गहू आला असून त्याचे वाटप नियमित केले जात आहे। तोडोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी अमल प्रल्हाद भारती यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नंदुरबार शहरातील कविवर्य तात्यासाहेब वि. शिवाडकर तथा कुसुमग्राज यांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो। जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये या निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले।